हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10th सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 चा पहिला चॅप्टर जो आहे ग्रॅव्हिटेशन याविषयी आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे. आज आपण या चॅप्टरचा एक्सरसाइज क्वेश्चन जे आहेत त्याविषयी पाहणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन, स्टडी द एंट्रीज इन द फॉलोइंग table and rewrite them putting the connected items in a single row. या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड 3 कॉलम आहेत. यामध्ये काही प्रॉपर्टी दिलेल्या आहेत, म्हणजे फिजिकल क्वांटिटी आहे, मास, वेट, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सेकंड रो मध्ये SI युनिट्स दिलेले आहेत आणि थर्ड रो मध्ये त्यांची एक प्रॉपर्टी दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे योग्य जोड्या लावायच्या आहेत या सर्वांच्या, तर मास इथे दिलेलं आहे फर्स्ट कॉलम मध्ये. सो मास, ओके, याचं युनिट जे आहे मीटर पर, याच्या पुढे दिलेलं आहे मीटर पर सेकंड, हे आपल्याला बरोबर लिहायचं आहे. सो नेक्स्ट आन्सर, ओके. सो मास SI युनिट इज किलोग्राम. देन what is the property of this mass? So 0 at the center, no. Measure of inertia, okay, this is the measure of inertia. We can write here answer, okay, this is the answer table. You have to write this answer. So in this case all these properties are here. Mass is the physical quantity, we can say. This is the SI unit of mass, kilogram. Then it is the measure of inertia. Next, weight is the SI unit is Newton. It is 0 at the center of earth, it is the center of the earth. Acceleration due to gravity, its unit is meter per second square, depends on the height, okay. Now gravitational constant, it is Newton meter square per kilogram square, and same in the entire universe. So this is the answer table. Next question, answer the following questions. What is the difference between mass and weight of an object? Will the mass and weight of an object on the earth be same as their values on Mars, and why? So this is the question. In this question we have asked that what is the difference between mass and weight. मास आणि वेट यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपण पाहिलेले आहे, मास अँड वेट, ओके. हे जे आहे 2019च्या मार्च 2019 बोर्डच्या एक्झामला सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी आपण डिफरन्स पाहणार आहोत. So this is the difference. You can stop the video and you can write down. Mass. So we can see here one by one. एका आपण बघूया. पहिला, mass is the amount of matter contained in a body. So this is the mass. Definition of mass. You have to write first of all definition. So mass is the amount of matter contained in a body. Minimum तुम्हाला 3 लिहायचे. या ठिकाणी फर्स्ट डेफिनेशन झाली. इकडे काय वेटची, तेच जर वेट आपण पाहिलं तर वेट काय आहे, वेट कॅन बी डिफाइंड ॲज वेट इज द फोर्स एक्झर्टेड ऑन अ बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ अनदर बॉडी सच ॲज अर्थ, द सन अँड द मून, ओके. दिस इज द ग्रॅव्हिटेशनल पुल, ओके, ग्रॅव्हिटेशनल पुल. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ, इन फर्स्ट पॉइंट वी कॅन राईट डेफिनेशन. नेक्स्ट, मास इज अन इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ बॉडी, ठीक आहे. मास काय एक इंट्रिन्सिक प्रॉपर्टी आहे बॉडीची. वेट इज अन एक्सट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ बॉडी, म्हणजे ह्या जे आहे म्हणजे जे बाकीच्या फॅक्टरवर डिपेंड करतं, ठीक आहे. इट विल चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस, ओके. सो मास इज द मेजर ऑफ इनर्शिया, मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. वेट इज द मेजर ऑफ फोर्स. नेक्स्ट आहे, मास ऑफ बॉडी रिमेन्स द सेम एव्हरीवेअर इन द युनिवर्स. तुम्ही युनिवर्समध्ये आपण कुठेही जरी गेलो तर मास ही क्वांटिटी काय राहते, सारखीच राहते, बदलत नाही. पण वेटचं तसं आहे का, नाही. द वेट ऑफ बॉडी डिपेंड्स ऑन द लोकल एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे आपण कुठं मेजर करतोय, वेट कुठं मेजर करतोय हे डिपेंड कशावर करते, आपण कोणत्या ठिकाणी ते त्याचं वेट मेजर करत आहोत. त्या ठिकाणी जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत आहे त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू चेंज होते, म्हणजे प्लेस टू प्लेस चेंज होते. पण मास काय होत नाही, मास प्लेस टू प्लेस चेंज होत नाही, इट विल रिमेन सेम. द मास ऑफ बॉडी कॅन नॉट बी झिरो. एखाद्या वस्तूचं मास असणं म्हणजे त्यामध्ये अमाऊंट ऑफ मॅटर जे असणं म्हणजे it cannot be zero, okay. This is never zero, okay. The weight of the body can be 0 at the center, we can say G is equals to 0. Then the weight of the body can be
0. SI unit of mass is kilogram. SI unit of mass is kilogram, and this SI unit of force is, you can write here, Newton. So you can write only 3 of these points. I have given here 6 points. In exam you can write 3 to 4. It will ask for 3 marks. Next questions. Will the mass and weight of an object on the earth be same as their values on the Mars? म्हणजे जे मंगळावर जर आपण हेच मेजर केले, पृथ्वीवर जेवढं मास आणि वेट आहे तेवढंच मंगळावर राहील का? तर नाही, ऑब्वियसली नो. कारण काय की जीची व्हॅल्यू तिथं चेंज राहील, मास सारखंच राहील. मास जेवढं आहे इथं आपण पाहिलं की मास जे आहे सेम राहतं, कुठं जरी गेलो तर हे मास सेम राहील, नो डाऊट. पण जे वेट आहे ते वेट काय होईल, मार्सवर चेंज होईल, कारण तिथं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होईल, चेंज होईल. ओके, यू कॅन राईट हिअर आन्सर. द मास ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ will be same as that on the Mars, but its weight on the both the planets will be different. Okay, why? So you can write the reason. This is because of the weight of an object at place depend on the acceleration due to gravity. This is the reason. Okay, this is the reason why the weight is different in different places. Okay, so we have this formula, W is equals to mg, and W is directly proportional to g. g ची किंमत जर वाढली तर ऑब्वियसली वेट सुद्धा वाढेल. g ची किंमत कमी झाली तर वेटची व्हॅल्यू सुद्धा काय होईल, कमी होईल. म्हणजे चंद्र आपण जे आहे आपण बघितलं, पृथ्वीवरून जर चंद्रावर मेजर केलं तर 1/6 न चेंज होते, त्याचप्रमाणे मार्सवर काय चेंज होते, त्या त्या फॅक्टरनं काय होईल, ती बदलेल. सिन्स द व्हॅल्यूज ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन बोथ द प्लॅनेट डिफरंट, thus the weight of our object will be different for both the planets. You can write this answer by pause the video. Next question. What are, इथे तुम्हाला डेफिनेशन लिहायचे त्या क्वेश्चन मध्ये. फ्री फॉल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एस्केप वेलॉसिटी अँड सेंट्रिपिटल फोर्स. या ठिकाणी तुम्हाला फक्त डेफिनेशन द्यायच्यात. तर फर्स्ट ऑफ ऑल फ्री फॉल आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेले. फ्री फॉल म्हणजे काय? सो फ्री फॉल is the case. What is definition? We can write here. A body is said to be under it free fall when no other force except force of gravity is acting on. So only whenever only force of gravity is there, then we can say that body is in the free fall. Next आहे acceleration due to gravity. हे आपण बघितलं डिटेलमध्ये. याचे डेफिनेशन आहे, the acceleration with which an object moves towards the center of the earth during its free fall is called acceleration due to gravity and it is denoted by g. ठीक आहे, ही डेफिनेशन या ठिकाणी आपण लिहू शकतो. नेक्स्ट एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय? द मिनिमम वेलॉसिटी रिक्वायर्ड टू प्रोटेक्ट एन ऑब्जेक्ट टू एस्केप फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पूल किंवा अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज नोन ॲज एस्केप वेलॉसिटी. त्याचं युनिट जे फॉर्म्युला आहे VC, व्ही एस्केप लिहिलं तरी चालेल. इथं व्ही एस्केप इक्वल्स टू √2g r, किंवा याला आपण असं पण लिहू शकतो √2gm/r. यालाच फक्त काय केलं आहे, जीच्या फॉर्ममध्ये लिहिले. हे दोन्ही इक्वल फॉर्म आहेत. तर ह्या फॉर्म जे आहेत वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत. सेंट्रिपिटल फोर्स, द फोर्स ॲक्ट्स on any object moving along a circle and it is directed toward the center of the circle. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आपण म्हणतो, ज्यावेळेस बघितलं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये की सेंट्रिपिटल जर असं असेल तर सेंटरकडे येणारा, ठीक आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा ऑब्जेक्ट नेहमी काय, सेंट्रिपिटल फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, आपण त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आर राईट 3 लॉज गिवन बाय केपलर. प्लॅनेटरी मोशन जे आहेत, हा क्वेश्चन 2019 मार्च 3 जे एक्झाममध्ये आलेला होता. सो केपलर फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोसाय. आता इथं असं जे आहे, प्लॅनेट जे आहेत इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये असतात, फिरतात, हे त्यांनी सांगितलं. याला 2 फोकस असतात, त्याच्यामुळे आपण याला हे जे फोसाय आहे हा अनेकवचनी शब्द आहे, प्लुरल फॉर्म ऑफ द फोकस. therefore sun can be here, sun can be at here. Okay, both the focus, but planet revolving around in the
around the sun in the elliptical orbit. This is the Kepler's first law. Second law, the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. तुम्ही असं लिहू शकता. हे दोन्ही डायग्राम तुम्ही काढू शकता, नेसेसरी डायग्राम्स. यू कॅन राईट ओनली स्टेटमेंट with along with you can draw this necessary diagrams. So this is the second law, Kepler's second law, the line joining the planet and sun. हा इथं प्लॅनेट, फॉर एक्झाम्पल इथं P1 या ठिकाणी प्लॅनेट आहे आणि हा सन जर आपण कन्सिडर केला तर यांना जे लाईन जॉईनिंग आहे प्लॅनेट अँड सन, ही काय करते P1 to P2 जाण्यासाठी जेवढा तिला टाईम लागतो, समजा फॉर एक्झाम्पल 10 मिनिट्स, तर तेच जर P3 आणि P4 मध्ये सुद्धा जर 10 मिनिट्सच लागत असेल तर हा एरिया 1 आणि एरिया 2 काय असतो, A1 आणि A2 सारखे असतात. हा तो केपलर सेकंड लॉ सांगत असतो. नेक्स्ट केपलर्स थर्ड लॉ, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. मीन डिस्टन्स म्हणजे आपण म्हणतो आता इथं छोटं डिस्टन्स आहे, इकडं जर गेलो तर इथं जर प्लॅनेट असेल तर इथं जास्त आहे, ॲव्हरेज डिस्टन्स आपण म्हणूया. ते कसं डायरेक्टली, it is the relation is t square is directly proportional to r cube. We can write here t cube by r cube equals to constant. म्हणजे हा सांगतो प्रत्येक ग्रहाला सूर्याभोवती जे एक आपण एक कंप्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी काय होतं, जो टाईम लागतो तो वेगवेगळा असतो. पृथ्वीला 365 दिवस लागतात, बाकी दुसऱ्या ग्रहांना वेगवेगळा लागतो. त्याचा आणि जे आहे आपण ऑर्बिटचं आणि टाईमचं रिलेशन या ठिकाणी दाखवत जातात. हे तुम्ही 3 लॉज लिहू शकता. नेक्स्ट आहे, अ स्टोन थ्रोन वर्टिकली अपवर्ड विथ इनिशियल वेलॉसिटी u रिचेस अ हाईट h बिफोर कमिंग डाऊन. म्हणजे एक दगड आपण वर फेकलेला आहे वर्टिकली अपवर्ड विथ इनिशियल वेलॉसिटी u. इनिशियल वेलॉसिटी काय दिली त्यांनी, u दिलेली, आणि ती एका पर्टिक्युलर हाईट h पर्यंत जाते आणि नंतर काय होतं, बॉल समजा ते स्टोन काय तो खाली येतो. इथं काय विचारलं त्यांनी, शो दॅट द टाइम टेकन टू गो अप इज सेम ॲज द टाइम टेकन टू कम डाऊन. म्हणजे एखादा दगड आहे तो वर जायला जेवढा टाईम लागलेला आहे तेवढाच त्याला खाली यायला सुद्धा लागतो. म्हणजे T1 आणि T2 दोन्ही सारखे आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे, प्रूफ करायचं आहे युजिंग. नाउ लेट अस कन्सिडर फॉर वर्टिकल अपवर्ड मोशन ऑफ द स्टोन. जसं आपण वर फेकलं तर त्या ठिकाणी हाईट h आहे कन्सिडर केली, इनिशियल वेलॉसिटी u कन्सिडर केले, फायनल वेलॉसिटी. आता ज्यावेळेस आपण एखादा दगड वर फेकतो त्यावेळेस ती फायनल वेलॉसिटी म्हणजे इथं जातो, तर इथं तो स्टॉप होतो, म्हणजे त्याला वेलॉसिटी काय तिथं 0 होते. इनिशियल वेलॉसिटी इकडं u समथिंग, ओके, आणि हे फायनल वेलॉसिटी a इक्वल्स टू मायनस जी. कारण काय, जी जे आहे तर जी नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो आणि हा जो स्टोन आहे तो काय होतोय अपवर्ड डायरेक्शनला जातो, म्हणजे जी वेलॉसिटी वरवर जाते, जसं डिक्रीज होत जाते. त्याच्यामुळे हे जो ॲक्सेलरेशन आहे ते आपल्याला नेगेटिव्ह कन्सिडर करावं लागेल फॉर अपवर्ड मोशन. नेहमी लक्षात ठेवायचं, अपवर्ड मोशनसाठी जी जे आहे तो नेगेटिव्ह घेतला जातो. नेक्स्ट, टी इज द टाइम टेकन बाय बॉल टू रीच द हाईट h. हे आपल्याला कन्सिडर करायचं. नाउ युजिंग द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वी हॅव, हे इक्वेशन आपण सेकंड जे आहे -2gh इक्वल्स टू v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर, u इक्वल्स टू √2gh. या ठिकाणी हे थर्ड इक्वेशन आहे, इथं आपण एडिट करू शकता. दिस इज द थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इक्वल्स टू 2gh. सो दिस इज द u. इनिशियल वेलॉसिटी काय आलेली आहे √2gh. आपल्याला g म्हणजे माहिती आहे, h म्हणजे माहिती आहे, आपल्याला फक्त h च्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. किंमत दिलेली नसेल तर आपण फक्त ह्या फॅक्टरच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. यू कॅन राईट दिस. नेक्स्ट, नाउ फ्रॉम फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन v इक्वल्स टू u प्लस at जे आहे हे जे इक्वेशन आहे, इथं g मायनस घेतल्यामुळं v इक्वल्स टू u मायनस gt, आणि त्यावरून आपण t ची किंमत काढू शकतो, t इक्वल्स टू u बाय g. आणि जर आपण u ची किंमत ठेवली मागच्या इक्वेशनमधून, u जे आहे त्यामधून आपण काय करतो √2h बाय g. नाउ फॉर डाऊनवर्ड मोशन, आता डाऊनवर्ड मोशनमध्ये काय चेंज होतं बघा, s इक्वल्स टू h, u इक्वल्स टू 0 इनिशियल वेलॉसिटी. कारण हाईटला गेल्यानंतर काय, एका पर्टिक्युलर हाईटला गेल्यानंतर बॉल जो स्टोन किंवा जे काही वस्तू थांबलेली आहे, इथं आता इथून सुरुवात खाली मोशन होईल, इथून खाली यायला सुरुवात होईल. ज्यावेळेस कन्सिडर करू त्यावेळेस आपल्याला इनिशियल वेलॉसिटी ही घ्यावं लागेल जी की 0 आहे.
आणि नंतर इथं फायनल व्हेलॉसिटी काहीतरी येईल. ठीक आहे. तर या ठिकाणी जी आता आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी डाऊनवर्ड आहे आणि बॉल्स जे दगड आहे तो सुद्धा काय खाली येतो, त्याच्यामुळे जी काय पॉझिटिव्ह या ठिकाणी. लेट अस कन्सिडर व्ही डॅश द वेलोसिटी ऑफ द बॉल विथ द विच इट हिट्स द ग्राउंड अँड टी प्राईम इज द किंवा टी डॅश जो टाइम टेकन टू रीच द ग्राउंड. Thus using the second equation of motion we have 2gh equals to v square v prime square. परत तेच आपल्याला v prime आलेलं आहे. नंतर परत फर्स्ट इक्वेशन तच वापरायचं आहे, v prime equals to u prime plus at. आता इथं a च्या ऐवजी g लिहायचं आहे, gt prime. ठीक आहे, हे थोडं लिहू शकता तुम्ही. नंतर t प्राइम, आता हे t इक्वेशन 1 आलेलं आहे वर जाण्यासाठी लागणारा टाइम, आणि हा जो टी प्राइम आहे तो खाली येण्यासाठी लागणार प्राइम आहे. आता या ठिकाणी जर व्ही प्राइम बघितलं आपण तर 2gh आहे, कारण जी आणि एच दोघांसाठी काय सारखंच लागणार आहे 2gh. तर 2gh आणि जी दोन्ही कॉन्स्टंट आहेत. जर तुम्ही इक्वेशन 1 आणि 2 बघितलं तर दोघं जे आहे टी आणि टी प्राइम, टी आणि टी प्राइम दोन्ही सारखेच आहेत, म्हणजे वर जाण्यासाठी लागणारा टाइम आणि खाली येण्यासाठी लागणारा टाइम दोन्ही काय सारखाच आहे. आणि जे आपल्याला प्रूफ करायचं होतं ते इथं आलेलं आहे. त्याच्या खाली तुम्ही लिहू शकता, from equation 1 and 2 we can observe that the time taken by a stone to go up is the same as the time taken by it to come down. म्हणजे हे आपण प्रूफ केलं. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून किंवा पॉज करून हे लिहून घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, if the value of g suddenly twice its value it will become 2 times more difficult to pull a heavy object along the floor. इथं यांनी एक्झाम्पलमध्ये विचारलं आहे की जर जीची किंमत 2g झाली म्हणजे ट्वाईस झाली, याला ट्वाईस म्हणजेच आपण डबल म्हणतो. ठीक आहे, ट्वाईस. तर त्यांनी सांगितलं आहे की जे एखादी वस्तू आहे फ्लोअरवर, तिला ओढण्यासाठी जो लागणारा पुल आपण म्हणू शकतो किंवा ओढण्यासाठी तो काय होईल, तो सुद्धा किती होईल, तो डिफिकल्ट होईल असं त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे, दिस इज द मास ऑफ m. सो यू कॅन राईट द सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन. आन्सर, let the mass of the object be m. The weight of the object or the pull of the floor on the object is w equals to mg. हे आपल्याला माहिती आहे mg. नेक्स्ट, नाउ इफ g becomes twice, g जर ट्वाइस झालं तर काय होईल. आता इथं w जर बघितलं आपण, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू g आहे. जर g ट्वाइस झाला तर w सुद्धा काय होईल, ट्वाइस होईल. So w prime equals to 2mg. Okay, this is double the twice. Therefore, because of doubling the pull on the object due to the floor, it will become 2 times more difficult to pull it along the floor. So this is the answer, you can write it. Next, explain why the value of g at the center of the earth is 0. म्हणजे आपण बघितलं होतं, फॉर एक्झाम्पल दिस इज द अर्थ. जसं आपण डेप्थला जाऊ, सेंटर इथे एखादा जर ऑब्जेक्ट असेल ऑफ मास m, तर या ठिकाणी g ची किंमत 0 असते. हे काय त्यांनी याला कारण आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे, व्हाय रिझन. ओके, आपण आन्सर लिहूया. ॲट द सेंटर ऑफ द अर्थ द फोर्स ड्यू टू अप्पर हाफ ऑफ द अर्थ विल कॅन्सल द फोर्स ड्यू टू लोअर हाफ. फॉर एक्झाम्पल एखादा असं खाली येतोय, ठीक आहे, हा जो फोर्स आहे, तर यांनी काय सांगितलं, द सेंटर ऑफ द अर्थ, सेंटरला द फोर्स ड्यू टू अप्पर हाफ ऑफ द अर्थ विल बी कॅन्सल ड्यू टू द फोर्स ड्यू टू लोअर हाफ. म्हणजे अप्पर हाफमधून जो फोर्स लावलेला आहे तो लोअर हाफकडून जो येणार आहे तो काय होईल, कॅन्सल होईल, कारण दिस इज द ऑब्जेक्ट ॲट द सेंटर ऑफ द एक्झॅक्टली ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. देअरफॉर both the forces get cancelled and the force is 0. In the similar manner, force due to any portion of the earth at the center will cancel due to the portion opposite to it. एका पोर्शन कडून दुसऱ्या अपोजिट पोर्शन जेवढा असतो त्याला काय होईल, तो कॅन्सल होत असतो. Thus the gravitational force at the center on any object will be 0. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल याच्यावर, 0 असेल. मग या केसमध्ये जर आपण बघितलं की मास त्या ऑब्जेक्टचा आहे m, कारण आपण पाहिलं की मास इज नेवर 0. ओके, मास कॅन नॉट बी 0. सो इन दिस केस वेन वी हॅव f इक्वल्स टू mg, जर आपल्याकडे असेल तर मास तर 0 नसणार आहे, आपण फोर्स 0 आहे. मग या केसमध्ये आपल्याला g मस्ट बी 0. अँड सिन्स फ्रॉम न्यूटन्स लॉ we know that f equals to mg,
सिन्स मास m ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन नेवर बी झिरो, मास झिरो होत नाही, देअरफॉर वेन एफ इक्वल्स टू झिरो जी हॅज टू बी झिरो, जी काय होईल आपल्याला या ठिकाणी जीला झिरो असायला हवं, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होण्यासाठी एफ झिरो ही कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला m कॅनॉट बी झिरो, देअरफॉर g मस्ट बी झिरो, सो दिस कंडिशन मस्ट बी फॉलोड. त्या ठिकाणी द व्हॅल्यू ऑफ g इज झिरो ॲट द सेंटर ऑफ द अर्थ, हे तुम्ही आन्सर लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, लेट द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट ॲट डिस्टन्स r फ्रॉम ए स्टार बी टी. इथं काय सांगितलं त्यांनी की एक पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी घ्यायचं आहे एखाद्या प्लॅनेटचा, जे की डिस्टन्स r फ्रॉम द स्टार, एखाद्या स्टारपासून जे आहे r अंतरावर आहे. प्रूव्ह इफ इट वॉज ॲट डिस्टन्स ऑफ 2r, एक प्रूव्ह करायला सांगितलं आपल्याला, जर डिस्टन्स 2r असेल फ्रॉम द स्टार, इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन विल बी अंडर रूट ऑफ 8t. ठीक आहे, हाच आहे. आता या ठिकाणी आपण क्वेश्चन समजून घेऊया की एक प्लॅनेट आहे जो की स्टारपासून r अंतरावर आहे आणि त्याचा जो रिव्हॉल्युशन टाईम पिरियड आहे त्याला आपण t न कन्सिडर केलं. जर प्लॅनेट स्टारपासून, फॉर एक्झाम्पल दिस आर इलिप्टिकल, ओके, दिस इज फॉर एक्झाम्पल दिस इज अ स्टार, ओके, हे जर r डिस्टन्सवर आहे, जर हे डिस्टन्स आपण फॉर एक्झाम्पल जर 2r वर असेल तर त्याचा जो आता ह्या r ठिकाणी जर टाईम लागणारा t आहे, तर 2r डिस्टन्सच्या वेळेस आपल्याला काय दाखवायचं आहे की त्याला लागणारा टाईम जो आहे तो 8t अंडर रूट 8t एवढा आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर कसं, मग या ठिकाणी आपण केपलर्सचा थर्ड लॉ यूज करणार आहोत. यू कॅन राईट द आन्सर्स नाऊ. फ्रॉम केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन वी हॅव t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. आपण हा लॉ बघितलेला आहे की टाईम पिरियड जो आहे आणि हा जो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲव्हरेज डिस्टन्स, मीन डिस्टन्स, ओके, फ्रॉम द प्लॅनेट टू सन. सो t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. यावरून आपण कन्सिडर करतो की व्हेन द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट ॲट डिस्टन्स r, आता इनिशियल जे गिवन कंडिशन आहे त्या कंडिशनला काय, हा प्लॅनेट r डिस्टन्सवर आहे, ठीक आहे, आणि इट्स टाईम रिव्हॉल्युशन ऑफ जे टाईम पिरियड आहे तो t ने दाखवलेला आहे. तो काय होईल, त्याचं t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³, हे आपल्याला इनिशियल कंडिशन म्हणजे गिवन दिलेली आहे. नाऊ आता द सेकंड ऑप्शन, सेकंड पार्टमध्ये काय दिलं आहे की इफ द डिस्टन्स इज 2r, म्हणजे डबल झालेलं आहे. नाऊ वेन द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द स्टार इज 2r, ट्वाईस झालेलं आहे या ठिकाणी. ट्वाईस जर झालं तर काय होईल, तर ट्वाईस आपल्याला फक्त याच्यात किंमत ठेवायची. t1² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 2r³, फक्त rच्या ठिकाणी काय केलं आपल्याला 2r³ ठेवायचं आहे. सो t1² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 8r³, म्हणजे जर याचा क्यूब घेतला तर 8r³. फ्रॉम दिस इक्वेशन थर्ड वी कॅन राईट डिवायडिंग इक्वेशन 3/2, डिवायडिंग इक्वेशन दिस 3/2. okay, you can write this answer solution. We get t1² divided by t² equals to 8r³ divided by r³ get cancel, आणि या ठिकाणी जे t1 आपल्याकडे येईल ते काय येईल, अंडर रूट ऑफ 8t. अशा प्रकारे हे सोल्युशन आपण काढू शकतो. तर अशा प्रकारे हा जे आहेत या चॅप्टरच्या एक्सरसाइजमधील हे क्वेश्चन्स आपण काय बघितलेले आहेत. याचे सोल्युशन पण चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेले आहेत. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्टॉप करून लिहून घेऊ शकता, आणि एक्झाम ओरिएंटेड जे आहेत क्वेश्चनसुद्धा आपण सॉल्व केलेले आहेत. यानंतरचे जे नेक्स्ट क्वेश्चन आहेत न्यूमरिकल्स, पूर्णपणे न्यूमरिकल्स प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.